तब्बल 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कार्यकर्त्याची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची। ही निवडणूक कोर्टाच्या आदेशाने 2021च्या याचिकेचा निकाल जो 2025 मध्ये लागला त्यानुसार ही निवडणूक त्यांच्या निर्देशाखाली होणार आहे। त्या अनुषंगाने हा कार्यक्रम लागलेला आहे। असे असताना शेगाव नगरपालिका याबाबत कुठल्याही परिस्थितीत गंभीर दिसत नाही आहे। त्यांनी अशा चुका केलेल्या आहेत की गाव नकाशा जो डेव्हलप म्हणजे प्रारूप नकाशा जो डेव्हलप हे केलेला आहे पब्लिश केलेला आहे तो सदोष आहे। त्यामध्ये एका प्रभागाचे 2 वेळ त्याचं इंडक्शन आहे आणि त्यामध्ये 5 प्रभाग क्रमांक 5 हा गायब आहे। असे असताना हा सावळा गोंधळे नगरपालिकेने केलेला आहे। याबाबत बच्चू भाऊंशी आज शेगाव आले असताना त्यांच्याशी एक तक्रार म्हणून त्यांना मी निवेदन दिले आणि त्यांनी त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून यावर न्याय मिळवून देऊ अशी आश्वासन जो यांनी 18 ऑगस्टच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे तो इथं 8 नंबर आहे, परत इथं 8 नंबर आहे। 6 आणि 8च्या मधात हा दोन्ही साईडला 8 आहे। कुठला 5 आणि कुठला 8 हे यात निर्देशात येत नाही। आता हे प्रकरण नगरपालिकेने म्हणजे हलगर्जी आहे का त्यांनी काही विशेष लोकांना फायदा पोहोचवण्याच्या हिशोबाने गावात गोंधळ निर्माण करायच्या परिस्थिती निर्माण केलेला प्रश्न आहे हा। पंचायत राज नियमानुसार दर 5 वर्षांनी निवडणुका व्हायला पाहिजे, परंतु महाराष्ट्रात राज्य सरकारने चालढकल करीत 4 वर्षाचा वेळ काढून नेला आणि 5 वर्षापूर्वी होणारी निवडणूक आता निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची तयारी सुरू केलेली आहे। प्रशासन हे राज्यकर्त्यांचे हातचे बाहुले बनलेले आहे की काय अशी शंका आता येऊ लागली असून प्रभाग रचनेचे सीमांकनचा जो नकाशा प्रसिद्ध केलेला आहे त्यात राज्यकर्त्यांना अप्रत्यक्ष रीतीने सहकार्य देण्याची भूमिका यात असावी असा संशय आता शहरवासियांना येऊ लागलेला आहे। नगरपालिका प्रशासनाने नगरपालिका निवडणुकीसाठी सजग राहण्याची अपेक्षा असताना आज आक्षेप घेण्याचा शेवटचा दिवस असूनही एकही जबाबदार अधिकारी नगरपालिकेत हजर नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। शेगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये जी फाटाफूट करण्यात आलेली आहे ती जाणून बुजून करण्यात आल्याचा संशय शहरवासियांना असून हा प्रकार आगामी काळात पक्षपातीपणाचा आधार असल्याची शंकाही शहरवासी करीत असून याबाबत राज्य निवडणूक आयोगाने काहीतरी लक्ष देण्याची गरज आता शेगाववासी अपेक्षित करीत आहेत। यामुळे राज्यकर्त्यांच्या हातचे बाहुले न बनता निपक्षपणे ही निवडणूक कशी होईल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून शहरवासियांच्या मनात कोणतीही शंका राहू नये असे आता प्रशासनाला म्हणावेसे वाटत आहे।